तर काहीच इथे टेबल आहेत बघू शकता 350 रुपयाला सुद्धा आहे. हे कितीला आहे हो मोठावाला? 350 रुपये आणि छोटा 250 रुपयाला. 250ला 2 ना? एक 250ला 2. मी व्हिडिओ बघली 2 आहेत त्याच्यामध्ये. काहीच 250ला. आणि बघ कसा आवाज होता. जोर से आवाज, जोर से कडक, एकदम कडक आवाज. मस्त आवाज येतात. पण कुठं नको लढू. आवरा ब्रेकअप झाले असं वाटलं नव्हतं आम्हाला तुझा. कोणाला पाहिजे? 100ला 1, 100ला 1, 100ला 1 टोपली, 100ला 1. आता गोरीला आता घातले. आवाज येतं का ना माहित ना मला, पण कसा दिसतो? माकडच दिसतो मी. मला बघून माकाड माकाड. तर काहीच गांधीजी बघू शकता. गांधीजी दिसतो का तुम्हाला? एक गांधीजी आहे. हॅलो गाईज, आणि चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघालोय मशाल द्यायला आणि सकाळच्या वाजल्या 8:30. सर्वांना गुड मॉर्निंग. आता इथून जातो हरेशच्या घरी, म्हणजे डायरेक्ट मी शेतामध्ये आलो आहे कारण की इथं लेवल करायचं आहे. तिथं सुद्धा बघत होतो. आणि आता हरेशच्या घरी जाऊन हरेशचा भाऊ सुद्धा, म्हणजे त्याची मोठा भाऊ आहे, त्याची फॅमिली पूर्ण येते. आणि खामलिंगेश्वर यात्रा म्हणजे ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा आहे. आणि बैल बाजारसुद्धा खूप साऱ्या गोष्टी भेटतात तिथे. पूर्ण म्हणजे शेतीविषयी लागणारे अवजारे वगैरे जे काही पण असतील, कोयता वगैरे सर्व काही गोष्टी भेटतात. आता तुम्हाला हरेशच्या घरी जाऊनच तिकडे भेटतो. बघू किती तयारी झाली आणि कोण कोण तयार झाले. कारण की मी, अजय आणि हरेश असे एका रिक्षात आहे आणि मोठा भाऊ त्याची फॅमिली त्याच्या दुसऱ्या रिक्षात, म्हणजे असे 2 रिक्षा घेऊन चाललो आहे. बघू आता तिथं जाऊनच भेटतो तुम्हाला. इकडे मस्त भाऊसुद्धा तयार झाले. हरेशचा मोठा भाऊस बघा, त्याची फॅमिली घेऊन येत आहे. आणि आज किती बैल आलेत, काय काय आहे मार्केटमध्ये ते तुला, गर्दी किती आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बरोबर ना? हसतं. चला आता बघू. ते आता येतील खाली, मग त्यांना डायरेक्ट भेटतो. ठीक आहे, पोहोचलोय आता कोलेगाव नाक्यावर. रोशन म्हणजे शॉपच्या अपोजिटला आहे, म्हणजे त्यांचं मच्छीचं दुकान आहे ना, तिथंच आहे. हरेश गेले नाश्ता घ्यायला, म्हणजे आणि हा शैलेशदा गेला पुढं. अजय आणि हरेश गेले. बघू आता वडापाव वगैरे काहीतरी घेतील नाश्त्याला. ते आले नका तुम्हाला दाखवतो पुढे. आणि रोशन नंतर शॉप तुम्हाला दाखवतो बघा पुढचा. तो बघा समोरच आहे रोशन नंतर शॉप. आई एकविरा मेन्स वेअर तो बघा समोरचा. आणि इकडे त्यांचा मच्छीचा शॉप आहे पुढे त्या बाजूला. संते सी फूड आहे बघा इथं. काही नाश्ता घेतले हरेश, मी पार्सल घेतले. आता रिक्षावर जाऊ कारण की तो पुढे गेले, त्याला रस्ता नाही माहिती. हा अजय काढतोय नाश्ता, म्हणजे डायरेक्ट चालू रिक्षामध्ये. त्या दिवशी आम्ही नाश्ता केला, पण तो तुम्हाला त्या दिवशी तो दाखवता नाही आणि आज तुम्हाला दाखवता नाश्ता करताना. याची जाम इच्छा होती हरेशची त्या दिवशी नाश्ता नाही दाखवला. का नाही दाखवला त्याचं रिझन पण असं सांगतो का प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी दाखवू शकत नाही. असं त्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी दाखवायच्या रोजचं काही गोष्टी करतात त्या. चला आता पटापट नाश्ता करायला घेतो आणि दाखवतो. आता तर काहीच घेतले. आता आम्ही वडापाव खायला. मग इकडे हरेश सुद्धा खातोय, चालू मध्येच खातोय. चला पटापट. लाल चटणी आहे. थांब एक मिनिट मला पण दे लाल चटणी. लाल चटणी मला पण दे. डायरेक्ट एक चावा घेतो ना लाल चटणी टाकतो. म्हणजे तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही सुद्धा या सगळ्या. गॅसच्या पंपावर थांबला गॅस भरायला आणि दोन्ही रिक्षा आजूबाजूला बघू शकता. त्या दिवशी पण इथंच होतं, पण तेव्हा पहिला नंबर लागलेला. आता 3रा नंबर आहे. पटापट गॅस भरतो म्हणजे लगेच निघायला पटापट. हे बघा रस्ता नाही माहिती बाईला, मॅप लावून आले इथपर्यंत. आम्ही जरा नाश्ता घ्यायला थांबलो तर पुढं निघालो. चला गॅस भरा पटापट. पोचलोय मस्त मशामध्ये. तिथं नेहमी आलेलं तिथंच होतं, पण आता पार्किंगला गाडी लावले. आलेल्या सर्व मशा यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आणि आमची मंडळी. चला पटापट जाऊ आपण आतमध्ये. दाखवतो तुम्हाला मार्केट थोडाफार एक्सप्लोअर करून. आज मंडळी शॉपिंग करणार आहे, मग आज तुम्हाला भेटेल प्रत्येक गोष्टीचा भाव विचारून तुम्हाला सांगेल मी नक्की. बघू शकता बघा इथं बैल आहेत आपली याची, मस्त घोडे सुद्धा आहेत. इकडे बॅट आहेत मस्तपैकी. नक्कीच सचिन तेंडुलकर बनणार अशा बॅटी आहेत. इथं स्टंप सुद्धा आहेत बघू शकता. हे घेतो का? हे बॅट घेतो गेलेला. हे बघ किती बॅटी आहेत बघ. नक्की सचिन तेंडुलकर साठी.
मध्ये जर खेळला ना तर नक्की सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी नक्कीच घडतील. तुझ्या पोरीला ये, पोराला पाहिजे तुझे पोर म्हणून आपण दिला एक दिवसासाठी. चला आता काय भरपूर गोष्टी एक्सप्लोर करायच्यात आपल्याला. आणि या विघ्नार्थ वेज चायनीज इथं आम्ही त्या दिवशीचा मस्त नूडल्स खाल्लेली याच्यानंच खालते आम्ही. आज बघू दुसरं काय तर नवीन. गॉगल घेतो मस्त पैकी. अजय बघा कसं दिसतं एकदम हिरो, धूम हिरोचा अजय देवगण. चल पटापट गॉगल घेतो. आणि कसं काय गॉगल आहे तुम्हाला सांगतो, एकदम नॉर्मल आहे. 100ला 2, कोणतं पण घ्या 100ला 2. अजय हिरो बघा हिरो. तिकडे आयुषने सुद्धा घेतले, आयुषला सुद्धा पसंत आले बघा. चला पटापट शॉपिंग चालूच आहे आमची. दाखवतो तुम्हाला पुढे काय काय घडतं ते. हेच गेले हरेश ब्लँकेट बघायला समोर. घोंगडीचा पण भाव सांगतो. डबल आहे सिंगल. अजून मोठेवाले नाही का? जाडीवाली नाही, जाडीवाली जाडवाली, ती जाडवाली. कितीला? 1250. काही कमी? चल मग येताना घेतो मग, कारण की आता ओझा घेण्यापेक्षा येताना घेतो. ब्लँकेट बघत होतो. आणि इकडे वहिनी बघा ड्रेस बघतोय मस्त पैकी. ड्रेसचा प्राइस सगळे दाखवायचं आज सगळं एक्सप्लोर करत आहे बघा. स्टार्टिंग काय 350 हे वरचे 350 450 शर्ट पर्यंत बघा. सर्व लहान मोठ्यांपासून सर्वांना आहेत. बघतोय हरेश परत दुसऱ्या दुकानामध्ये गेलाय ब्लँकेट विचारायला आहे बघा. फोन कॉलवर चालू आहे त्या दिवशी सारखा सेम कंडिशन चालू आहे. फोन कॉलवर चालू आहे. बघू आता कोणती पसंत येत आहे ना मग दाखवतो तुम्हाला पुढे. काहीच बघू शकता. कडेही घेतले मस्तपैकी 250 रुपयाला. आणि वेगवेगळे प्राइस आहे. जास्त करून भाव करूनच घ्या, म्हणजे कमी जास्त होत राहते. जर चांगली पिशवी द्या ना, म्हणजे फुटणार नाही. कारण मार्केट फिरायचं आम्हाला. जोडीदारातून आले ते पण नंतर यायचं घ्यायला, पैसे देऊन ठेवा असं करणं. खोला दिला बघू कसे दाखव, चेक करून दाखव. पैसे देऊन ठेवा, सगळं नको देऊ, अर्ध देऊ, नाही इथंच ठेव कडे. आपण ओझा घेण्यापेक्षा नंतर येऊ ना. आले भांड्यांच्या दुकानमध्ये भांडी गवसाला. आपली तर भांडी कमी पडले म्हणून मशाला भांडी घ्यायला आल्या. अजय आपली तर भांडी कमी पडले म्हणून मशाला भांडी घ्यायला आले. मशाची भांडी भारी आहेत म्हणून मशाची भांडी घ्यायला आले. बघू आता ट्राय करता. ही छोटी कडे बघली बा. मॅगी बनवायला मॅगी ठीक आहे. वन माणसाची. हे आपली तर भांडे कमी पडले म्हणून मशाला भांडी घ्यायला आल्या. ना बाबू बरोबर का ना? लास्ट कला घरात जायचं ना तुला. बघूया भांडी बघतात पटापट, मग दाखवतो तुम्हाला कसं होतं, घेतात की नाही. कारण की ती कढई घेतली, ती कढई त्या मामाजवळ ठेवले. गर्दीमध्ये घेऊन फिरण्यापेक्षा ती तिथंच ठेवले. जाताना घेऊ आपण. आणि याला कंटाळा आले, एकदम कंटाळा आले याला. नुसता घरी चल तेच बघतोय. बघू आता. अजय मस्त बघा फोटो काढतोय. फोटोशूट चालू आहे कुठे? दुकानामध्ये फोटोशूट चालू आहे अजयचा. अजय दुकानामध्ये फोटोशूट. आपल्याकडे भांडी कमी पडलं म्हणून मशाला भांडी घ्यायला आल्यावर. अरे वाजव एकदा परत. अरे युट्यूबला येशील उद्या. हे नको लारू ना तुझी कोण आठवण करीत. नको लारू. आवरा ब्रेकअप झाले असं वाटलं नव्हतं आम्हाला तुझा. आलो आता मंदिराची इथं दर्शन करायला. बघू गर्दी तर आहे, बाहेरूनच दर्शन घेऊ. आणि कारण की शॉपिंग सुद्धा खूप करायची आहे. बघतो आता काय काय मंदिर परिसरामध्ये पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो आता मंदिराचा छोटासा व्ह्यू. बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. काही मस्त बाहेरूनच दर्शन करून झालं. अरे गर्दी खूप आहे. आणि हे सुद्धा निघाले बघा. समोर चालेल तिघे जण. आणि शैलेश दादा तिथं त्या साईडला आहे. चला आता पटापट बाहेर निघू इथून. आणि दुसरी काही शॉपिंग नाही ती तुम्हाला दाखवतच पुढे. कंटिन्यू राहा. काय कुल्फ्या नको, सकाळ ठणठण नको.
हे परत एकदा ट्राय कर ना. हो आता टोपल्यांचा भाव काढू. आजचा भाव काय, त्या दिवशी 200ला 1 होती आणि 150ला 2 होत्या छोट्या छोट्या. आता आजचा भाव काय, 150ला 2 आहेत वाटतं छोट्या. ही 350 जोडी आणि ही मोठीवाली 350ला 1. ही 350 जोडी आणि त्या छोट्या 150ला 2. कमी होऊ शकतात, बार्गेनिंग करू शकता तुम्ही. जर तुम्ही भाव केला तर तुम्हाला कमी भेटेल. बघू शकता किती सारे टोपले आहेत. बघू शकता अरे घेतोय ब्रॉच लाइटिंग वाला नवीन आले ते बघा. लाइटिंग का तुम्हाला दिसतं का ना माहित ना मला, पण इकडे लाइटिंग आहे. तर त्याचा बॅटरी आहे छोटीशी. 120 आणि 100 रुपयाला 1. 100ला 1. आणि हे बघा मास आहेत माकडा बिकडांचे आपले. बघू शकता हे बघा. एक घालून बघतो मी जरा. आता गोरीलाचा घातले, आवाज येतो का ना माहित ना मला, पण कसा दिसतो माकडच दिसतो मी. मला बघून माकाड त्याला त्याचा घेऊन दे. भाऊ घे तुझं रिटर्न. मी ट्राय करायसाठी घेतलेला. थँक्यू दिल्याबद्दल. चला फटाफट आता पुढे जाऊ. उमातलं त्याच्यामध्ये बघू अजून काय काय भेटतं. आणि आता काहीतरी पालण्यावाले थोडेफार चालू झालेत. नंतर येताना दाखवतो तुम्हाला. ठीक आहे आता पुन्हा एकदा बैल बाजाराच्या इकडे चाललोय. बघू आज आयुषला बैल दाखवायचे आहेत. हे सण कोंबड्या पण बघायचे आहेत वाटतं. कोंबड्या बघायचे आहेत का ना, नाही कोंबड्या नाही बघायच्या आज. तरी पण दाखवेल मी तुम्हाला. असतील कोणत्या मावशीजवळ कुठल्या. आता भाव कमी झाला असेल कारण की त्या दिवशी जेव्हा आलो ना मी तेव्हा स्टार्टिंगला झालो. आता मार्केट कसं हळूहळू डाऊन होत जाईल. प्रत्येक गोष्टीचा भाव कमी होत जाईल. आणि इथं लागणारी पूर्ण शेतीची अवजारे तुम्हाला दाखवतो. कोयता कुऱ्हाड दाखवतो बघा. इकडे कुऱ्हाड आहे, कोयता. हे मटनवाल्याचा हे बघा. हे पंजा विळा आहे, डबे वगैरे फावडे सुद्धा आहेत. बघू शकता झाडं लावायला. सुपले आहेत आणि चुले आहेत आपले म्हणजे नॉर्मल चुलं यूज करायला. आणि पुढे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा. फावडे सुद्धा आहेत बघा. आपले रेतीचे फावडे आहेत, विळे, कोयते, ऊस कापण्याचे विळे, चिमटे वगैरे सर्व काही गोष्टी आहेत. बघू शकता तुम्ही. आणि डबे आहेत छोटे छोटे. इकडे टोपल्या दांडकं मारायला. चोरांना दुसरे कोणाला मारू नका, नुकसान करू नका ना, बरोबर का ना. दांडकं किती आहेत बघा. म्हशीचा दांडूक फेमस आहे. प्रत्येक जण घेऊन जातो. तुम्हाला दाखवतो प्रत्येकाच्या हातात असेल तर. मामा आले त्यांच्या हातात आहे मस्त वेगळी. आता तुम्हाला कोंबडेवाली मावशी येईल. ती मावशी आरेसला देईल शिवा, कारण की आम्ही कोंबडी नाही घेतली, दुसऱ्या मावशीकडून कोंबडा घेतलाय. ही व्हिडिओ तुम्ही बघितली, तिला खूप सारा प्रेम दिला त्याबद्दल सर्वांचे खूप सारे धन्यवाद. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. आणि मावशी इथंच आहे बाजूला. आज नाही मावशी, आज मावशी आली नाही वाटतं. तिच्या कोंबड्या सर्व संपल्यात. बैल बाजारात चालू आतमध्ये. हे बघा इथं सर्व बैलांना लागणारे सर्व काही गोष्टी पट्टा वगैरे आहेत. बघू शकता. बेचकवाला पुढे आज मार्केट उठलं सगळं. घंटा वगैरे आहेत, वेसन सगळ्या गोष्टी आहेत. आणि इकडे हार सुद्धा आहेत बघा. वेगळी फुलं आहेत. 2-3 महिना इजी काढतात हारांचे. आणि इकडे पाक भुसे सुद्धा आहेत. मी आज वाटतं बैल मार्केटमध्ये नाहीच वाटतं, आज बैलच नाहीत. पूर्ण खाली खाली दिसतं. बैल त्या बाजूला आहेत थोडीफार. बघूया तरी पुढे जाऊन थोडा असेल, कारण की आता जत्रा कशी संपत आले आणि आम्ही तेव्हा आले. बघूया. बैला तर फक्त 2च दिसतात तिकडे, तेवढ्या लांब आहेत. तो हे दिसतं ना समोरचा, तिथं बैल आहेत. आता तिथं तर बैलालाच आम्ही जाणार नाही 2 बैलांसाठी. बघूया अजून काय काय होतं. इकडे टपवाले आहेत. तुम्ही टप माहिती आहे, टपची क्वालिटी पण माहिती आहे तुम्हाला. टप कसं आपटन ते ना आयुष. आता आलंय ज्यूस पियाला मस्त पैकी 10 रुपये ग्लास. घे 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 घे. त्या आयुषला दे ना. इधर आयुष अर्धर अर्धे पी गपचूप. चला पटापट पितो आणि मग तुम्हाला भेटतो पुढे अजून काय ते. हा मग बेचकावाला कुठे भेटेल आम्हाला इथे. बेचका पुढे नाही, इकडे होता तो पण संपला. बघू शकता इकडे भुसे आहेत, मासे पकडायला छोटे छोटे. कसा विचार ना. 2-3 किलो मध्ये कायम कोणता 400 वाला, हा 200 वाला. 400-200 पाहिजे तसं मोठे साईजचा पण भेटेल तुम्हाला. बघू शकता
याच्या 250. 250. त्याला 200. या 200. कोणला येतं? तुला येतं? तर काय मग कोणला नको येऊ का? नको 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 काही जाता निघावलं असं ना फक्त विचारत होतो पण तो सिरियस झाला आणि द्यायला तयार झाला. आता आम्ही घेतोय मस्त पैकी काय सुरा बघता काय वाटतं कोयता जो कोयता किती बोलला तो इथं ये बघू शकता कोयता बघतो अजय मर्डर करायला. कोंबड्या इंडियनचा मटणाचा मर्डर हा तुम्ही दुसऱ्याच गोष्टी समजतील ना कमेंट करशाल असं काही करू नका. एकदा वाजव ना. काहीच बेचका आणि बैल काही भेटलीच नाही आणि बैल आहेत ती नुसती हा बाईकच चालले माझ्या बेचका नाही भेटला म्हणून कारण की मी घेतलेलं ना त्या दिवशी तुम्हाला दाखवलं ना पण आज जर घरी गेलो ना लवकर तर तुम्हाला नक्की दाखवेल बेचका कसा होता तो. आणि त्याच्यामध्ये लाकडाची कुटी तुम्हाला समजले ज्यांनी बेचका यूज केले त्यांना समजलं असेल लाकडाची कुटी कशी होती आणि प्लॅस्टिकची कुटी. तर माझ्याकडे लाकडाची कुटी ऑलरेडी आहे घरी मी झाडाची तोडून आणलेली त्यामुळे मी प्लॅस्टिकची घेतले. जर प्लॅस्टिकची तुटली मग आपण लाकडाची यूज करू शकतो. आणि याचा डोका काला खराब झाले कारण की याचे मेवणे आहेत ना मी बैसक्यान कुत्रा मारायला रात्री कुत्र भुजून दे असं नाही फक्त कुत्र्यांना उचकवायला एक म्हणून घेतलं मी ते. हे बेचके आहेत छोटेवाले पण हे रबर काय चांगलं नाही वाटत बघू शकतो. आणि बैला इथं आहेत बघा ही बैला आम्हाला आवडली. चला आता पुढे जाऊ आपण बघू. आणि बाबू रडतोय आईश आमच्या सोबत आहे ना म्हणून. चला अजून काय काय गोष्टी बघायला भेटतात दाखवतो तुम्हाला मी. आज सर्व मार्केट म्हणजे डाऊन झाले संपत चालले सर्व. अजून 2 का 3 दिवस असतील म्हणजे शेवटचे. मला एकाने कमेंट केलेली बोलते 5 तारखेपर्यंत मी त्याला 3 तारखेपर्यंतच बोललेलो. जाऊन दे त्याला काही गोष्टी सांगू शकत नाही तुम्हाला. आता फटाफट निघतो आतमधच्या परत मार्केटच्या दिशेने. आता इकडे मार्केट तर संपला बघू तुम्हाला पालणे वगैरे दाखवतो. 2-3 पालणे चालू झाले म्हणून फक्त पोलीस आले सर्व त्यांना पाळाले. त्या दिवशी सारखा सीन झाला परत प्रत्येकाने उचलले बघा टोपल्या वगैरे सगळ्यांनी उचलल्या टोपल्या. आता जाते गल्लीमध्ये तिकडे मग पोलीस गेले का पुन्हा मग परत मार्केटमध्ये येणार बघा रोडमध्ये लावले तर यांना डायरेक्ट उचलतात. ते बघा सर्वजण पळाले बघा प्रत्येक जण निघाला बाहेर डायरेक्ट. पोलीस कसे डायरेक्ट उचलतात ना टेम्पोमध्ये टाकतात बघा प्रत्येकाने उचललंय. ते गाडी घेऊन सायलेंट वाजवता आले ना काय ना समजतं सायलेंट न वाजवता आले ना तर यांचं मग सामान प्रत्येकाचा उचललं जाईल. बघा रोड क्लीन झाला बघा पूर्ण रोड क्लीन झाला. गाईज बघू शकता सिद्धांनी मस्त घेतले सगळ्या गाड्या घेतल्यात. डेव्हलपमेंटला सर्व गाड्या लागतात ना आपला ट्रेन आहे ट्रान्सपोर्ट लाईनला म्हणजे डंपर आहे सर्व गोष्टी एकाच लाईनीमध्ये. आणि मला दाखवत आहे बघा काही झालंय टी शर्ट बघतोय बघा मस्तपैकी डाऊन शोल्डर आहे आणि हाफ शोल्डर सुद्धा आहेत. आणि तिथे मी गेलो तर कवर घ्यायला कवरची प्राइस एवढी सांगितली ना 350 रुपये. मला कवर मस्त पसंत आलं. RS वरती 100ला देतो का त्याला नाही तर 100ला नाही देत. आयफोनचा कवर घ्यायचा होता पण मला कवर लावायचा नाही. मला लावायचा आहे स्क्रीन गार्ड लावायचा आहे पण त्याच्याकडे स्क्रीन गार्ड नव्हता फक्त कवर टेस्ट केला त्याला सांगितलं कवर माझ्या हातात त्यांनी डायरेक्ट कवर मोबाईलला लावला. बघू हे टी शर्ट घेतात. आणि तिकडे पॅन्टी सुद्धा आहेत 300 रुपयाला पॅन्टी. कोणाला पाहिजे तर या दाखवतो मग तुम्हाला पॅन्टी मी. इकडे 300ला पॅन्ट आहेत आणि 200ला शर्ट आहे. 300ला पॅन्ट 200ला शर्ट 300ला पॅन्ट. तेरा काय पार्लरचं सामान आहे याचा भावायला घे नक्की घ्या सपोर्ट करा. कितने तारीख तरी 5 ना 5 तारखेपर्यंत या. तोपर्यंत मार्केट डाऊन असेल पूर्ण संपलेलं असेल मार्केट. आताच बैल वगैरे काहीच नाही मार्केटमध्ये. घेतली टी शर्ट घेतली भाईला आयुषला घेतली टी शर्ट कितीला 150 150 रुपयाला टी शर्ट घेतली. टी शर्टची क्वालिटी चांगली आहे रिबॉक. तर गाईज
छोटे मोठे पालणे चालू झाले तुम्हाला दाखवतो. आणि इकडे टॅटू सुद्धा टॅटू आर्टिस्ट आहेत बघू शकता. कोणाला टॅटू काढायचं असेल तर फक्त टॅटू काढताना सुई असते ना ती चेंज करायला सांगा. आता द ग्रेट टायगर सर्कस आहे. मी एक कोणाची तरी व्हिडिओ बघली युट्यूबला तेव्हा ते नाचत होते. मस्त अशी सर्कस आहे बघू शकता. इकडे ते वाटतं मला तर वाटतं संध्याकाळीच चालू होईल. आणि तिकडे आकाश पालना एकच चालू आहे, एक का दोन चालू आहेत. तुम्हाला दाखवतो एक व्ह्यू दाखवतो झलक फक्त. आणि ब्रेक डान्स वगैरे सर्व बंद आहे. मला तर वाटतं रात्रीच्या वेळेस चालू आहे. तिकडे चालू आहेत बघा. बघू शकता होडी. याच होडीमध्ये बसलेला आगरी महोत्सवला मी. आणि इकडे चालू आहे मोदका कुवा. खूप आवाज आहे त्यांचा. गाणं सुद्धा लावल्यात हे बघा. आणि तिकडे दोन आकाश पालने चालू आहेत बघू शकता. तिकडे मोदचा कुवा आहे, मोदचा कुवा. तर काहीच पोहोचलं आता पॅन्टीच्या दुकानामध्ये. पॅन्टी बघू शकता 300 ला एक आणि शर्ट 100 ला. आता एक मस्त आरेशने पॅन्ट घेतले. आजही सुद्धा घेतोय एक. तो सांगतो आता त्याला कंबर बघायला दिले. कंबर बघतोय मग तुम्हाला डायरेक्ट काहीच बघू शकता. 230 ला 2 घेतलाय. म्हणजे 200 ला मागत 200 ला नाही दिलं. आता 230 ला 2 दिले घेतात मस्तपैकी. आणि तिकडे पालण्या आणि भोंग्यांचा आवाज एवढा येतो का ना हिशोबाने इथं कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. गर्दी बघा आज आता गर्दी वाढत चालली पण बाजार कमी झाली. गर्दी वाढत चालली बघू शकता. तर बघू शकता मस्तपैकी आता ब्लँकेट फायनल केलेलं आहे. आता चेक करून घेतो. बालावर कसा बघतो मला. चेक करून घे रे, चेक करून घे. आयुष काय बोलशील ब्लँकेट बद्दल? हा आयुष काय बोलशील? बोल. असतं का नुसतं नुसतं असतं. बघा आता पटत चेक करून घेतो. बघा चेक करतोय ब्लँकेट मस्तपैकी. तर काहीच घेतल्यात टोपल्या. कोणाला पाहिजे? 100 ला 1, 100 ला 1, 100 ला 1 टोपली. 100 ला 1, 100 ला 1. 100 ला 1 नाही 230 ला 2 घेतल्यात. चला पटापट पुढे जाऊ. अजून काय काय शॉपिंग करायची. अजून हरेशला ब्लँकेट सुद्धा घ्यायचंय. 100 ला 1 टोपली. 100 ला 1. तर काहीच बघू शकता पालनामध्ये आता नेक्स्ट मागच्या टायमासारखं आता उठले झोपेतून बघू शकता. हे बघा आता पण थोडं थोडं चालू आहे. तर काहीच गांधीजी बघू शकता. गांधीजी दिसतो का तुम्हाला? एक गांधीजी महात्मा गांधी. महात्मा गांधी. गांधी बघू शकता गांधी. तर काहीच हरेशने ना ब्लँकेटच्या दुकानं फिरून वाट लावली पूर्ण. आणि ब्लँकेटची एवढी दुकानं फिरला ना हिशोब ना. आणि तो नुसता आहे बाबा करतोय. बघा दाखवतो नुसता रडतोय. आहे बाबा गर्लफ्रेंड सोडून गेली त्याची. आता बघू आता ब्लँकेट विचारतोय हरेश. ब्लँकेट काय नाही त्याला पसंतच नाहीत. कुठंच ब्लँकेट पसंत नाहीत. आणि रेट पण असा हाय सांगतात ना. भाव सांगतात. भाव करत राहा तेव्हा तुम्हाला स्वस्तामध्ये भेटेल. बघू आता त्यांनी एक दुकानामध्ये बघलेला. आता तिथंच जातो आणि तिथं तुम्हाला दाखवतो काय. आणि आता पब्लिक थोडी वाढत चालली. म्हणजे कमी सुद्धा तेवढीच झाले आणि वाढते सुद्धा तेवढीच. तर काहीच मस्तपैकी हरेशने घेतला ब्लँकेट. डोक्यावर ठेव. आता मस्त मशालाच्या जत्रेला आले असं वाटतं. मस्त ठेव सगळं डोक्यावर ठेव. हे सगळं डोक्यावर ठेव मस्त. आता मशाच्या जत्रेला आलेला असं वाटतं. तू हीच फिलिंग आहे मशाच्या जत्रेत. डोक्यावर घ्यायच्या घोंगड्या काट्या एसन बिसन नमनिकाचा घरच्या दिशेला ना. फिक्स रेट ब्लँकेट फिक्स रेट 600 रुपये 350 रुपये 600 रुपये फिक्स रेट. तर काहीच बघू शकता आपल्या आग्रिकोल्यांच्या फेमस वालाच्या शेंगा आहे बघा. आणि तिकडे मस्त चणे आहेत बुजलेले. आणि इकडे वालाच्या शेंगा उकडलेले. मका सुद्धा तिथे
वालाची हिंग कच्च्या आणि चणे सुद्धा कच्चे आहेत, बघू शकता. ब्लँकेट घे 250 रुपयाला फिक्स रेट. 350 350 फिक्स रेट. कसं दिलं कोंबडा? कोंबडा 700 रुपये. आणि कोंबडी कोंबडी 400. तोच रेट आहे. घ्या ना, कमी करा. चला तर काही साई प्रसाद चायनीज सेंटरमध्ये आलोय. आज व्हेज नाही खायचं, आज नॉनव्हेज खायचं. बघू कसं काय होतं, दाखवतो तुम्हाला. आता आतमध्ये तर आलोय. बसा सगळी एकच याच्यावर. तर काहीच मस्त बसलोय आता जेवायला, चायनीज खायला बसलोय. बघा सगळी जण, बघा सिद्धांत खात नाही, तो नुसता आमचे फोटोच काढतोय ना सिद्धू. चला पटापट खाऊन घेतो, म्हणजे थोडा खालाय थोडा खाऊन मी घेतलाय. पुन्हा खातो, मग तुम्हाला पुन्हा भेटतो संपल्यावर. काही चालू आहे बॅट घेण्यासाठी. बघा सिद्धू बॅट घेतोय, सिद्धांत बॅट घेतोय. बघा आता आयुषला आले पसंत, कोणती आता पसंत करतो बघू. अजय सुद्धा खेळणार आहे नक्कीच. आपले जे पोरं आहेत ना, नक्कीच खेळाडू घडणार आहेत. जसं केतन म्हात्रे झाला, प्रेम देवकर, तसं सचिन तेंडुलकर, तसंच आयुष वास्कर होणार आहे. A1 पवन केने, हरेश वास्कर, तो सुद्धा चांगला खिलाडी होता, पण काही कारणास्तव मॅच आम्हाला कमी करायला लागल्या. चला तर आता चाललोय पुढे, बघू अजून काय काय. बॅट कॅन्सल केली आम्ही, त्याला सांगितलं स्पोर्टच्या बॅट असतात ना ते घे. हा 200 रुपये एक्स्ट्रा जातील, पण चांगले प्रकारची बॅट भेटेल ना आयुष, बरोबर का ना आयुष. बघा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा म्हणजे मूर्त्या बघा कशा किती छान दिसतात प्रत्येक कलरमध्ये. फायनली घेतली आणि बॅट. नाही ऐकला, सांगितलं त्याला मी का चांगली बॅट घे. 150 ते 200 रुपयाला घेतली असेल, 150 ते 200 रुपयाला घेतली असेल. अजून 200 ते 300 रुपये एक्स्ट्रा टाकली ती चांगली सीझनची बॅट आली ती. पण नाही, त्याला ती मशाळचीच बॅट पाहिजे, कारण की त्यांनीच प्लेअर घडणार आहेत. ती बघा बॅट, हरीश प्लेअर MRFची बॅट आहे, MRF कंपनीची. चला पटापट आता बाहेर निघू इथून. आणि एक मस्त पाट सुद्धा घेतली बघा, पाट बसायला आयुष बाई. तर काही चालू आहे आता. स्टार फल घेतलंय मस्त पैकी. इकडे आंबे आहेत, चिंच, बोरा बघू शकता. आंबे कलर केलेले आहेत आणि इथं पिवळे आंबे, बोरा, चिंच आणि ही बोरा. स्टार फल घेतो मस्तपैकी खायला. आणि रिक्षात खाऊ मी, इथं ना खाणार. आता यांना आवडतं का ना माहीत ना, मला तर नक्की आवडतं, मला खूप आवडतं. बघू शकता. तर काही इथं टेबल आहेत बघू शकता. 350 रुपयाला सुद्धा आहे. हे कितीला आहे हो मोठावाला? 350 रुपये. आणि छोटा 250 रुपयाला. 250ला 2 ना, एक 250ला 2. मी व्हिडिओ बघली 2 आहेत त्याच्यामध्ये. काही 250ला. आणि बघ कसा आवाज होता, जोर से आवाज, जोर से कडक, एकदम कडक आवाज, मस्त आवाज येतात. पण फुटत ना, कोणाला पाहिजे असतील तर नक्की घ्या. आता चालू आता रिक्षाच्या इकडे. आता निघायचं आहे घराच्या प्रवासाला. आणि तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन सांगितलीच आहे. इकडून हा रस्ता जातो तिकडे म्हसाच्या पुढे जायचा. आणि इथं ST बस लागले म्हणजे म्हसा ते कल्याणपर्यंत. जर कोणी कल्याणवरून येणार असेल तर डायरेक्ट म्हसा गाडी तुम्हाला भेटेल. आणि जर कोणाला इथून म्हसातून जायचं असेल तर इथं भेटेल. तिथं राजेश नाना येतो बघा. हे राजेश नाना चल, राजेश नाना 21 शंभू महाकाल बैलांचे मालक आहेत ते, म्हणजे आमचा नाना आहे राजेश नाना. तुम्ही बघितलं असेल ब्लॉग त्याच्या घर भरणीचा, हा त्याचाच घर आहे. चला आता निघू. आता हे निघाले 3 जण पुढं. आता पार्किंगमध्ये जाऊ, रिक्षा घेऊ आणि मग घरच्या प्रवासाला. आता जत्रा कमी होत चाललंय, जास्त असं काय नव्हतं आज मार्केटमध्ये. आणि बैल पण नव्हती आणि बेचके पण नाही भेटले आम्हाला. याच्या आधी पण सांगितलं, तर परत सांगतो का हरेशला पाहिजे होता बेचका, पण नाहीला त्याने भेटला नाही. मूड ऑफ झालाय त्याचा बाईचा. आता जाऊ, रिक्षा पार्किंगमधून काढू आणि मलाच रिक्षा चालवायला लागणार आहे आता. डायरेक्ट आता रस्त्यात भेटू मला. चला तर पोचलो रिक्षाची इथं मस्तपैकी. आता सगळ्या गोष्टी ठेवतो आतमध्ये रिक्षामध्ये. हरेश मारतोय कपडा आणि मग टाकतो मला गाडी. आता मी ड्रायव्हर बनलोय, मस्त हरेशला बसवलंय मागून. थोड्या वेळाने त्याला देईल. त्या दिवशी पण तसंच केला, सकाळी त्याला दिली आणि नंतर मिनी घेतली. आज मला 2 टाइम चालवायला लागली, त्यांनी 1च टाइम चालवली. आता त्याला पण 2 टाइम चालवायला लागेल. वलवली गेलं की त्याला देईन मस्त पैकी चालवायला, म्हणजे मी मोकला बसायला मागे.
बरोबर ना दिसतच घ्या चला तर मित्रांनो पहा तुम्ही आता अनिल सालवी रिक्षा चालवित आहे बरोबर चालवत आहे की एकदम बरोबर सपोर्ट करा आपल्या ड्रायव्हर चेंज झाला आता हरेच चालेल आता जाम मोठी चढण आहे मला ती चढणार नाही कारण की त्याचे क्लच पेटचा काम करायचं आहे क्लच पेट तुम्हाला माहीत असेल तर सांगा मला आणि ब्लॉक पण साफ करायचा आहे यो ब्लॉक नाही रिक्षाचा ब्लॉक साफ करायचा आहे हे तो गेले मस्त पाण्याची बाटली आणि मस्त एक थंड आणायला तर आपण बसून घेऊ आणि आपले मित्र सुद्धा भेटलेले गावातले पोचलोय आता घर म्हणजे हरेश त्यांच्या घर जवळ आता सामान घेऊन वरती जातो कारण की एकट्याला तेवढा सामान जाणार नाही चला पटापट सामान करतोय बघा भाई इकडे मस्त चादरी गोदऱ्या बिदऱ्या काय जेवढं भेटलं कढई बिडई सगळं घेतले आणि आज खेळणी वगैरे काही नाही घेतली आज खायच्या वस्तू घेतले आज शॉपिंग करा डीएम मशाला गेलो चला पटापट काढतो आणि वरती जाऊन मग डायरेक्ट घरी जाताना भेटतो तुम्हाला चला तर त्याच्या वरती दिला ठेवून आणि निघलो घरी जाऊन पहिला आराम करतो झोपतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटा आता वाजले काहीतरी 3:30 का 3:45 झाल्यात काहीच जेव्हापासून आलो होता तेव्हापासून झोपलेलं मला बड्डेच होता जायचं होता अविका तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मगाशी दिले मी तरी पण जमले आता आणि आता जेवण करून डायरेक्ट आता वाजले 9:45 झाले आता चालू आहे आमच्या घरी बघू आज तरी चालायला येतात काय तर गाईज वाजले 10:30 आणि आज पण कोण चालायला नाही चला आता घरी आलो आणि तिथं लावलं कॅमेराचं चालू आहे कॅमेरा लावतात म्हणजे घराचं चेक करतो नवीन कॅमेरा आणले ते घराजवळ पूर्ण आणि चोऱ्या आली जास्त होतं म्हणून नवीन एक्स्ट्रा कॅमेरा लावलेत चला आज काय चालायला गेलो ना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय